जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 10वा सिकवण निरूपण नाम पालेमाळा सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडेमाळा सूत्रे चालती. जय सद्गुरू. दशक 13वा आहे नामरूपांचा आणि त्यातला समास अंतिम आणि 10वा आहे शिकवण निरूपण नाम. यामध्ये आपण जर बघितलं की शिकवण काय आहे, समर्थांची तुम्हा आम्हाला शिकवण काय आहे. आधी आम्ही बेसावध होतो, समर्थांची शिकवण मिळाली म्हणून आम्ही सावध झालो. आधी आमच्याकडे विवेक नव्हता आणि आमच्याकडे विवेक आला समर्थांच्या शिकवणीतून आला. आधी आम्ही जाणीवेत नव्हतो, आम्ही नेणिवेमध्ये होतो, समर्थांची शिकवण मिळाली आणि काय झालो, आम्ही जाणीवेमध्ये उभा राहिलो. बघा, आम्हाला समर्थांनी या दशकामध्ये वेगवेगळे समास दिले. सगळ्यात पहिला समास जर कुठला दिला तर तो होता विवेक. आत्मा विवेक. 13व्या दशकातला पहिला समास आत्मा विवेक दिला. दुसऱ्या समासामध्ये सारासार विचार करण्याची क्षमता दिली, सार काय आसार काय. तिसऱ्या समासामध्ये तुम्हा आम्हाला उभा केलं. चौथ्या समासामध्ये प्रलय निरूपण दाखवलं आणि आमच्यामध्ये वैराग्याच्या बीजाची पेरणी केली. हे सगळं प्रलय होणार आहे, ह्याला एवढं चिटकून राहू नको, यातून वैराग्य घे. मग कहाणी निरूपण दिलं. 6वा लघुबोध दिला. 7वा प्रत्यय दिला, प्रचिती दिली. 8व्यामध्ये कर्ता कोण हे सांगितलं. 9व्यामध्ये आत्मा आणि 10व्यामध्ये शिकवण दिली. समर्थांनी या देहाला शिकवण देऊन दास केला. समर्थांनी तुम्हा आम्हाला दास केलं, दास बोधामध्ये आला. ह्या देहामध्ये श्रवणाच्या बैठकीमुळं काय झालं, आमूलाग्र बदल झाले, शाश्वत परिवर्तन झालं आणि या देहाचा दास झाला. आणि ही जी शिकवण आहे ही गुरु शिष्यांच्या संवादातून आम्हाला मिळत गेली. ही शिकवण जी आहे ही संवादावरती आधारित आहे. मग बघा, पहिली ओवी काय सांगितली आपल्याला. पालेमाळा सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडेमाळा सूत्रे चालती. ह्या माळा आहेत सगळ्या. पाल्यांच्या माळा आहेत, सुमनांच्या माळा आहेत, फळांच्या माळा आहेत, बीजांच्या माळा आहेत, पाषाणाची पण माळा असते, कवड्याची पण माळ असते. ह्या सगळ्या माळा जरी असल्या तरी ह्याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे ज्यांना एकसंध बांधून ठेवते, ते म्हणजे सूत्रे चालते. समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये एक शब्द वापरलाय, सूत्रे. आपण म्हणतो आम्हाला सूत्रांकडून बातमी मिळाली. म्हणजे कुणाकडून बातमी मिळाली? विश्वसनीय सूत्रांकडून बातमी मिळाली. अरे म्हणजे कुणाकडून मिळाली? तर ह्यांची एकावरती एक लिंक असते. सूत्र कसे असतात? इंटरकनेक्टेड असतात. जेव्हा आपण ह्या सगळ्या माळा एकत्रित बांधतो, सुमनांची माळ असेल की आपल्याला सगळी सुमनं दिसतात, म्हणजे फुलं दिसतात, रंगीबेरंगी फुलं असतात, पण त्याच्यामध्ये धागा कधीच नाही दिसत. म्हणजे ते सूत्र आहे जे चालवणार आहे तो कधी दिसत नाही. आपल्याकडे एक खूप सुंदर अशी ओवी आहे. सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गूढ ज्ञान, काळ गतीचे फिरविसी चक्र ते महान. हा जो सूत्रधार आहे विश्वाचा तो गूढ आहे. बरोबर. तो दिसेल का? नाही दिसणार, पण तो आहे. ह्याचा दृष्टांत देण्याच्यासाठी समर्थांनी एवढ्या माळा दिल्या. पाल्यांची माळ, सुमनाची माळ, फळांची माळ, बीजाची माळ, पाषाणाची माळ, कवड्याची माळ, कुठलीही माळ घ्या. याच्यामध्ये एक समानता आहे, ते म्हणजे ह्याच्यामध्ये तंतू आहे, ह्याच्यामध्ये सूत आहे, ह्याच्यामध्ये सूत्र आहे, ह्याच्यामध्ये एक धागा आहे, ह्याच्यामध्ये एक दोरा आहे. आणि हा दोरा आहे तो ह्या सगळ्या माळांना धारण करतोय. आणि तो दोरा म्हणजे, ते सूत्र म्हणजे ते आत्मतत्व आहे जे सर्वांना एकत्रित बांधतं. म्हणून त्या सगळ्या फळांना एकत्रित बांधणारा धागा, म्हणून त्याला फळांची माळ म्हणतो. सगळ्या फुलांना, सुमनांना एकत्रित बांधून ठेवतो, म्हणून तो धागा कसा आहे?
दिसत तर नाही. त्या धाग्याला काय अदृश्य स्वरूपात गेला तो, पण ती माळ मात्र सुमनांची झाली. अरे पण त्या सुमनांना जोडून ठेवणारं कोण आहे? त्या कवड्यांना जोडून ठेवणारं कोण आहे? सूत्र आहे. हे सगळं सूत्राने चालतं, बरोबर. सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गूढ ज्ञान. बघा अजून संपलेल्या नाहीत ह्या माळा आणि सूत्रही संपलेलं नाही. मग पुढं समर्थांनी सांगितलंय, स्फटिक माळा, मोहरे माळा, काष्टमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा, जाळ्या वोली चांदोवे. मग परत अजून घ्या, स्फटिकाच्या घ्या, मोहऱ्यांच्या घ्या, काष्ट म्हणजे लाकूड, गंधमाळ म्हणजे सुवासिक पदार्थ, बरोबर. मग धातूंच्या माळा, मग रत्नांच्या माळा, मग कुणाच्याही कितीही माळा घ्या, त्या दोऱ्यावरतीच ओवल्या जातात. त्या कितीही वेगळ्या असू द्या तरी त्यांच्यामध्ये जोडणारा धागा हा एकच असतो. तसं समाजामध्ये कितीही वेगळेपण असू द्या, गरीब श्रीमंत, अडाणी, कष्टकरी, शेतकरी, श्रमजीवी, बुद्धिजीवी, कुणीही असू द्या, ह्यांच्यामध्ये एकच तत्व आहे, ते म्हणजे आत्मतत्व आहे. आणि हे तत्व आहे हे जाणणं म्हणजेच खरं ज्ञान आहे, म्हणजेच शुद्ध ज्ञान आहे, म्हणजेच शुद्ध ज्ञानाचा निश्चय ह्या सगळ्या माळांना चालवणाऱ्या या सगळ्या लोकांना. एकुलता एकच चालवितो तिन्ही लोक. मग ह्या जो सगळ्या तिन्ही लोकांना चालवणार सूत्रधार जर कोण असेल तर तो आहे आत्मा, ते आत्मतत्व. त्या आत्मतत्वाच्या पलीकडे परमतत्व आहेच की, मग तो परमात्मा आहे म्हणजे आत्मा आहेच ना. हे ओळखणं, हे जाणून घेणं, याची जाणीव ठेवणं म्हणजे खरे ज्ञान आहे. पुढची ओवी काय आहे, परी हे तंतूने चालते, तंतू नसता विस्कळीत होते, तैसे म्हणो आत्म्याते तरी साहित्य न पडे. मग हा धागा नसला, हा तंतू नसला की सगळ्या माळा विखरून जातील. तसंच आत्मा नसेल, ते तंतू नसतील, मुळीचा तंतू म्हणजे आत्मा नसेल तर शरीर, मन, बुद्धी हे पण विस्कळीत राहतील. आत्मा म्हणजेच सर्व जीवनाचा सूत्रधार आहे. हे खरं ज्ञान आपल्याला, आम्हाला आपल्या देहामध्ये करून घ्यायचं आहे. कर्त्यामध्ये सांगितलं ना, मी करता म्हणसी दुःखी कष्टी होशी. स्वतःच करता म्हणायचं, स्वतः सूत्रधार व्हायला निघाला होता. समर्थांची बैठक मिळाली आणि समजलं की अरे नाही, आपल्या अंतरी कोणतरी तो आहे, तो धागा जो दिसत नाही पण आहे, तो सूत्रधार आहे. मी नाही सूत्रधार, मी नाही करता, आपण निमित्त मात्र आहोत. उदाहरण घ्यायचं झालं तर बघा कसं असतं, लाईट असते, लाईट, त्या लाईटचा प्रवाह खांबावरून आपल्या घरात येतो, घरामधून पूर्ण आपल्या प्रत्येक प्लगपर्यंत तो येऊन थांबलेला असतो. तो वाट बघत असतो कधी एखादा इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी येऊन चिकटतं आणि मी त्याला ती ऊर्जा देतो. पण एकदा का विजेचा प्रवाहच जर थांबला तर पुढची सगळी यंत्र बंद अवस्थेत जाणार आहे, बरोबर. तसं तो आत्मा आहे आपल्या देहामध्ये, आपल्या सगळ्या अवयवांना चालवण्याच्यासाठी, ऊर्जा देण्याच्यासाठी तो तिथं आहे. म्हणून हात वर येतोय, पाय वर येतोय, डोकं मागं पुढं उजवीकडं डावीकडं होतंय, श्वासोश्वास चालतोय, सगळी इंद्रिय चालत आहेत, सगळे अवयव चालत आहेत, कारण तो आत्मा आहे ना. एकदा का त्या चेतन तत्वाचा, चैतन्याचा प्रवाह थांबला, त्याचं अस्तित्व थांबलं की हात वरचा वरच, पाय खालचा खालीच, डोकं उजवीकडे ते उजवीकडेच, डावीकडे असेल तर ते डावीकडेच राहून जाईल. आत्म्याविना शरीर काय आहे, काही उपयोगाचं नाही, कारण तो जो सूत्रधार आहे तोच नाही आहे. तो विजेचा प्रवाह रूपी चैतन्य जे तुमच्या आमच्या शरीरामध्ये होतं तेच नाही आहे. सगळे अवयव बंद, कुणीही चालणार नाही. सगळ्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, बंड केलेलं आहे. त्या ठिकाणी सगळे थांबलेले आहेत, जिथल्या तिथं. असा तो काय आहे, प्रवाह आहे. मग तो प्रवाह आहे, तो धागा आहे, तो आत्मतत्व आहे. म्हणून तुमची आमची माळ विखुरलेली नाही आहे, विस्कळीत झालेली नाही, ती सुसूत्रतेत आहे, कारण सूत्र आहे.
सूत्र आहे म्हणून ते सुसूत्रपणे चालू आहे. ते नसलं की ते विस्कळीत होणार आहे. पुढची ओवी बघा. तंतूस मनी ओविला, तंतूमध्येची राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला पहा नका. मनी हा दोऱ्याच्या साह्याने माळेत ओवलेला असतो. आणि तो कुठं असतो मनी? दोऱ्याच्या बाहेर असतो, म्हणजे बाहेरच्या बाजूने असतो का आतल्या बाजूने असतो? तो जो दोरा आहे तो मण्याच्या आतल्या बाजूला असतो. तसाच आत्मा शरीराच्या आतमध्ये प्रत्येक पेशीमध्ये सर्वत्र व्यापलेला आहे. ह्या सगळ्या ज्या मण्यांना ओवलंय ना, तो जो तंतू आहे, तो जो सूत्र आहे, तो जो धागा आहे, तो सगळ्यांच्या आतमध्ये आहे. तसं तुमच्या आमच्या देहाच्या आतमध्ये तो आत्मा आहे, सर्वत्र व्यापलेला आहे. आपल्या शरीरात चैतन्य, चेतना, जाणीव ही आत्म्यामुळेच आहे. आपली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय कशामुळे चालू आहेत? आत्म्याची चेतना आहे म्हणूनच. बघा पुढं काय सांगितलं आपल्याला. मग आत्मा कसा आहे आता? आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काय चळो जाणे, म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे. मग आत्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे, चपळ आहे आणि तो सहज गुणामध्ये आहे. दोऱ्याच्या साह्याने मणी हलतो तसा आत्म्याच्या साह्याने शरीर हलत असतं. पण ही गोष्ट समजून घेण्यासाठी दृष्टांत दिले जातात. कारण शब्दांनी, साहित्याने आत्म्याच्या तत्वाचं थेट वर्णन शक्य नाही. आत्मा हा सूक्ष्म आहे, चपळ आहे, सहज आहे. आत्मा हल्ला, दोरी हल्ली, दोरी चळली, शरीर चळणार आहे. दोरी चळली की मनी चळणार आहे. आता बघा, आपण मागाशी दृष्टांत बघितला, विजेची वायर आहे, त्यामध्ये विद्युत प्रवाह आहे. मग तो येतोय, विद्युत प्रवाह आला, लाईट आली, लाईट आली, आली आली, पण पाहता येते का? पाहता येत नाही. तिचं काही आकार आहे का? नाही. ते विद्युत प्रवाह जो आहे ती एक ऊर्जा आहे. ती निराकार आहे, निर्गुण आहे. म्हणजे ती जी ऊर्जा येते ती सत्व रज तम यापैकी कुठंच नाही. म्हणजे ती ऊर्जा असल्या कारणाने ती दिसणारच नाही. तसंच ती आत्मा म्हणजे चैतन्य, ती ऊर्जा आहे. ते आपल्या शरीरातल्या क्रिया घडवून आणते. जसं विद्युत प्रवाह घरामध्ये आला की फॅन चालू होतो, वॉशिंग मशीन चालू होतं, फ्रीज चालू होतं, मोबाईलचं चार्जिंग चालू होतं. कशामुळे झालं? तो विद्युत प्रवाह रूपी ऊर्जा आली म्हणून. आपल्या देहामध्ये आत्मा आहे, फक्त तो दिसत नाही. जशी ऊर्जा दिसत नाही, ती इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, ते विद्युत प्रवाह दिसत नाही, तरी पण आपला फोन चार्ज होतोय ना, फॅन चालतोय ना. तसं आत्मा दिसत नाही, पण सगळ्या शरीरातल्या प्रक्रिया, क्रिया त्याच्या उपस्थितीमुळे चालतात. दृष्टांत द्यावा लागतो. समर्थांनी सांगितलंय ना, सांगितलंय समर्थांनी. म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे. मग आता घ्या दृष्टांत. नाना वल्लीत जळांश, उसामध्ये दाटला रस, परी तो रस आणि बाकस एक नव्हे. नाना वल्ली म्हणजे वृक्षवल्लीमधल्या वल्ली, वल्ली म्हणजे वेली. वेलीमध्ये जळाचा अंश आहे. जळ म्हणजे जल, जलाचा अंश आहे म्हणजे पाणी आहे ना, बरोबर आहे. पाणी असल्याशिवाय त्या वेली कशा उमलणार, फुलणार, वाढणार. उसामध्ये पण रस आहे, दिसतो आपल्याला बरोबर का नाही दिसत? रस तर आतमध्ये आहे ना. नाना वल्लीत जळांश, ऊसामध्ये सांगितलं, ऊसाच्या मध्ये आहे दाटला रस, बरोबर आहे. परी तो रस आणि बाकस एक नव्हे. नीट श्रवण करायचं आहे. अतिशय सुंदर उभी आहे. नाना वल्लीत जळांश, वेगवेगळ्या झाडांमध्ये, वृक्षांमध्ये, वेलींमध्ये जळ आहे, जल आहे, जलतत्व आहे. ऊसामध्ये सुद्धा रसरूपी जलतत्व आहे. कसं आहे ते? गोड आहे. पण तो रस, ऊसातला रस आणि बाकस, बाकस म्हणजे चोथा, एक नाही आहे, वेगळं वेगळं आहे. ती वेली वेगळे, वेळीतला जळ अंश वेगळा आहे. ऊस वेगळा आहे, ऊसाच्या आतमध्ये दाटलेला रस अंश वेगळा आहे. बघा आता आपल्याला एक सुंदर ओवी दिलेली आहे. ऊस डोंगा परे रस नोहे डोंगा.
काय बोललासी वरली रंगा. तसंच आहे, आपल्याकडं बरेच देह येतात. मग त्या देहांमध्ये तेच तत्व असतं. कुणी काळा असतो, कुणी गोरा असतो, कुणी बुटका असतो, कुणी ठेंगणा असतो. वेगवेगळे देह असतात. कुणालाही कुठलीही आपल्याला त्या ठिकाणी शारीरिक अवहेलना करायची नाही, शारीरिक व्यंगावरती आपल्याला बोलायचं नाही, पण वेगवेगळी रूपं आहेत. मग ह्याच्यामध्ये एक समान काय गोष्ट आहे, तर त्याच्यामध्ये आत्मतत्व आहे जे आपल्यामध्ये आहे. वेगवेगळ्या वेली आहेत ना, वेली भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये जल एकच आहे. ऊसामध्ये पण कसं आहे, रस एकच आहे, गोडवा आहेच. मग ऊस कसाही असू द्या आणि वेळी कशाही असू द्या, त्याच्यामध्ये असलेले जे तत्व आहे, जलरूपी आणि रसरूपी जे तत्व आहे ते आहेच. पण तो जो रस आहे आणि जे बाकस आहे ते वेगळं वेगळं आहे. आता घ्या, द्वैतातलं उदाहरण घ्या. आपण मोबाईल वापरतो, पण त्या मोबाईलमध्ये सिम कार्ड नसेल तर वापरता येईल का? नुसताच मोबाईल आहे, फोन लावायचा आहे, लागत नाही, सिम कार्ड नाही. बरं, सिम कार्ड घेऊन बसायचं हातात आणि ते सिम कार्डवरनं लावायचा फोन. नुसत्या सिम कार्डातनं नाही लागत तर मोबाईल लागतोच लागतो. हे इतकं एकरूप आहे की हे वेगळं वेगळं केलं की ते निरर्थक आहे. म्हणजे मोबाईल एका हातात धरायचा आणि सिम कार्ड एका हातात धरायचा आणि फोन लावायचा, लागत नाही. का बरं नाही लागत? कारण हे हार्डवेअर आहे, त्याला काहीतरी आत्मा पाहिजे, मग त्याला काहीतरी सॉफ्टपणे पाहिजे. छोटीशी चिप त्यामध्ये गेली की फोन लागतो. हे शरीर आहे, हे हार्डवेअर आहे, हे दिसतंय हार्डवेअर आहे म्हणजे हाड आहे, ह्याला वेअर करायला लागते म्हणजे कपडे घालायला लागते, ह्याला थंडी वाजते, ह्याला उकडतं. हे असं शरीर आहे पंचभौतिक. मग तो आत्मा आहे, ते सॉफ्टवेअर आहे, ते अभौतिक आहे पंचभूतांच्या पलीकडं. आणि मग हे दोघं एकत्र आले की अर्थपूर्ण असं कार्य घडतं. आणि हे दोघं वेगळे वेगळे राहिले की काहीच नाही घडत. तेच सांगितलं आहे, वेलींमध्ये जल आहे, ऊसामध्ये रस आहे, पण इथे रस आणि बाकस म्हणजे चोथा एक नाही. रस वेगळाच असतो. रस हा रसापासून कशाची तरी उत्पत्ती होईल. ऊसाच्या रसापासून गूळ करतील, ऊसाच्या रसापासून साखर करतील, ऊसाच्या रसापासून काकवी करतील, पण ऊसाच्या चोथ्यापासून काय करतील? म्हणून ते वेगळे वेगळे आहेत. एक उपयोगी आहे, एक निरुपयोगी आहे. बघा आता पुढे सांगितलंय, देही आत्मा देह अनात्मा, त्याहून तो परमात्मा निरंजन उपमा असेची ना. शरीर हे अनात्मा आहे, देह अनात्मा, देही आत्मा. देहाच्या आतमध्ये काय आहे? आत्मा आहे. शरीर हे अनात्मा आहे, आत्मा शरीरामध्ये आहे. त्या आत्म्याच्याही पलीकडे परमात्मा आहे. परमात्मा हा निरंजन आहे, निर्दोष आहे, निर्मळ आहे. त्यामुळे त्याला कुठलीही उपमा देणं शक्य नाही. ह्याचं द्वैतातलं उदाहरण घेऊ. समुद्रामध्ये लाटा दिसतात. 1 लाट दिसली, 2 लाटा दिसल्या, 3 लाटा दिसल्या, संपला का समुद्र? त्याच्या पलीकडे अथांग पसरलेला असा समुद्र आहे, विशाल आहे तो. तसंच आहे, ह्या देहामध्ये आत्मा आहे आणि ह्या आत्म्याच्या पलीकडे एक आत्मा आहे, तो परमात्मा आहे. आणि परमात्मा कसा आहे? निरंजन आहे, निर्मळ आहे, निर्दोष आहे. ह्या परमात्म्याला कुठलाही दोष लावता येत नाही, कुठलाही मळ त्यावरती लावता येत नाही, आणि त्याला उपमा देणं तर अशक्य आहे. बघ मग आता पुढं, रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्याचे आहारी, सगट समान सरी कैसी करावी. मग आता रायापासून, राया म्हणजे राजा, राजापासून रंकापर्यंत अवघ्या मनुष्याची आहारी, सगट समान सरी कैसी करावी. मग हे सगळे राजापासून गरीबापर्यंत सर्व माणसं एकच समजणं हे चुकीचं आहे. कारण काय आहे? त्यांची वर्तणूक, त्यांचे गुण, त्यांचे आचरण, त्यांचं संस्कार, त्यांचे विचार हे सगळं कसं आहे? वेगळं वेगळं आहे. राजा तो राजा आहे, राजाचे गुण वेगळे, राजाचा आचार वेगळा, राजाचा संस्कार वेगळा.
रंक का झाला तो रंक? त्याचे आचार विचार वेगळे असतील म्हणूनच तो रंक झाला, आणि त्याचे आचार विचार चांगले उत्तमाचे होते म्हणून तो राजा झाला. ह्या दोघांना एक समान समजणं हे चूक आहे. फक्त ह्यांच्या आतमध्ये एकच तत्व आहे, तो म्हणजे आत्मा. तेच एक समान गुण आहे, बाकी कुठलेही समान गुण नाही. शाळेमध्ये बघा, शाळेमध्ये सगळे विद्यार्थी सारखे नसतात. का असतात? प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी वेगळी असते. एखादा मुलगा, त्याला 2-3 वेळा समजून सांगायला लागतं तेव्हा त्याला समजतं. एखादा हुशार असतो, एकदा सांगितलं की समजतं. ह्या दोघांमध्येही आत्मतत्व आहे, पण हे समान नाही आहेत. समर्थांना हेच क्लिअर करायचं, हेच स्पष्टपणे सांगायचं की रायापासून रंक करी अवघ्या मनुष्याची हरी, सगट समान सरी कैसी करावी. मग राजापासून गरिबापर्यंत म्हणजे रंकापर्यंत, कर्जबाजारी माणसापर्यंत सगळ्यांना एकत्र समजणं, एक समजणं चुकीचं आहे. कारण प्रत्येकाचं आचरण, विचार, गुण, संस्कार वेगवेगळे आहेत, क्षमता वेगवेगळी आहे, आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे विवेक हवा की हे सगळे एक नाही आहेत. समर्थ आता दृष्टांत द्यायला लागलेत, आपल्याला समजूनच देणार, ते पूर्णपणे आपल्याला समजून देणार. देव दानव मानव नीच योनी हीन जीव, पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे. मग हे सगळे वेगवेगळे प्रकारचे जीव दाखवलेत ना आपल्याला. देव दानव मानव, नीच योनी हीन जीव. हीन जीव कोणते? पापी, दुरात्मा, दुराभिमानी, मत्सरी, हे सगळे हीन योनीतले आहेत, नीच योनीतले आहेत. बरोबर? देव दानव मानव, मग ह्या असे वेगवेगळ्या प्रकारचे जे जीव आहेत, यांची काय आहे? वृत्ती, प्रवृत्ती वेगवेगळी आहे. बघितलं ना आपण मगाशी शाळेमधल्या मुलांचं उदाहरण घेतलं. त्यामध्ये बघा, काही मुलं अभ्यासू आहेत, काही उपद्रवी आहेत, काही मुलं शांत आहेत. मग जो शिक्षक आहे त्याला काय करायला लागेल? एकच शिक्षण देऊन चालेल का? जे अभ्यासू मुले आहेत त्यांच्यापेक्षा जास्त लक्ष त्यांना उपद्रवी मुलांकडे द्यावं लागेल, कारण ते काहीतरी उपद्रव करतील. मग ह्याच्यासाठी काय करायला लागेल? त्यांना समजून घ्यायला लागेल की त्यांची वृत्ती, प्रवृत्ती वेगवेगळी आहे, त्यांची क्षमता वेगवेगळी आहे. भले एखादा मुलगा अभ्यासू असला तरी त्याच्याकडे नेतृत्व गुण नाही आहे. ही जी उपद्रवी मुलं आहेत ह्यांच्याकडे काहीतरी नेतृत्व गुण असू शकतो. भविष्यात ह्यातलाच एखादा सरपंच होऊ शकतो, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो, आमदार होऊ शकतो. अभ्यासू मुलगा डॉक्टर होऊन स्वतःचं एक हॉस्पिटल चालू करू शकतो. पण हा मुलगा पूर्ण तालुक्यावरती त्या ठिकाणी सत्ता गाजवू शकतो. अशी प्रत्येकाची क्षमता वेगळी वेगळी आहे. समर्थ सांगतात आपल्याला, पुढं पण सांगितलेलं आहे, क्षमता वेगळी वेगळी आहे. कारण प्रत्येकाची वृत्ती वेगवेगळी आहे, प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे, प्रत्येकामध्ये असणारा सत्व रज तम वेगळं वेगळं आहे, प्रत्येकामध्ये असलेला दोष वेगळा वेगळा आहे. ह्याच्यामुळं काय आहे? सगळे काय आहेत? वेगळे वेगळे आहेत. बघा आता पुढं काय सांगितलं. एकांशे जग चाले, परी सामर्थ्य वेगळाले, एका संगे मुक्त केले, एका संगे रवरव. बघितलं आपण सामर्थ्य, क्षमतावरती बोलत होतो. समर्थांनी पुढचे 24 सांगितलं. एकांशे जग चाले, त्या एकाच्या अंशानं, एकाच्या आधारानं हे जग चालतंय. बघितलं आपण. सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गुढ ज्ञान, काळगतीचे फिरविशी चक्र ते महान. हे गतीचं, काळाच्या गतीचं चक्र चालवणारा जो आहे तो गूढ आहे, आणि त्याच्याच हाती सगळे सूत्र आहेत. मग ह्या सगळ्याच्या एकाच्या अधिकारानं, ह्या सूत्रधारानं, सूत्राच्या आधाराने हे जग चालत आहे. परिसामर्थ्य वेगळाले, मग तो एकच आहे ना, पण प्रत्येकाची क्षमता, सामर्थ्य वेगळं आले. एका संगे मुक्त केले, एका संगे रवरव. मग एखाद्याच्या सहवासाने मुक्ती मिळते, तर एखाद्याच्या सहवासाने अधपतन होते, रवरव होते. बरोबर आहे. एकाच्या अधिकाराने जरी हे सगळं जग चालत असलं तरी प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. कारण एखाद्याच्या सहवासाने, श्रीकृष्णाच्या सहवासाने 5ही पांडवांचं काय झालेलं आहे?
मुक्ती मिळालेली आहे, त्यांना त्या ठिकाणी विजय मिळालेला आहे. एकांसंगे रवरव. मग जे त्या ठिकाणी दुर्योधनाच्या बाजूने उभे राहिले, त्या दुर्योधनाच्या संगतीत उभे राहिले, त्यांचा विनाशच झालेला आहे, त्यांचा पराजय झालेला आहे. ज्यांनी ज्यांनी संतांची शिकवण अंगीकारली, संतांच्या संगतीमध्ये राहिले, त्यांच्या जीवाची उन्नती झाली, त्यांचा जीव उन्नत झाला. पण जे वाईट संगतीत गेले त्यांचं मात्र विनाश झाला, अधःपतन झालं. ह्या दोन्ही गोष्टी फक्त संगतीवरती अवलंबून आहे. मग अशा आपण उदाहरण बघितलं, शाळेमधले विद्यार्थी होते, काही मुलं अभ्यासू होती, म्हणजे त्या अभ्यासू मुलांच्या संगतीत राहून ती मुलं अभ्यासू झाली. काही उपद्रवी होते, काही उपद्रवी म्हणजे कोणाला नेताच बनायचं होतं, कोणाला कोणाची खोडी काढायची होती. मग ती उपद्रवी मुलं एकत्र आली, कारण त्यांच्या संगतीमध्ये उपद्रव होता. काही शांत होते, आम्हाला उपद्रवही करायचा नाही ना अभ्यासही नाही, आम्हाला फक्त शांत बसायचं आहे. कारण त्यांची जी काही संगत होती ती शांत लोकांबरोबर, त्यांच्या संगतीमुळे त्यांच्यावरती तो पडलेला परिणाम होता. बघा, अजूनही शिक्षक म्हणतात, तू कसा आहेस हे तुझ्या संगतीवरून आम्ही सांगतो. आम्ही तुझ्याकडे बघून नाही सांगणार, तू कुठल्या 4 पोरांबरोबर बसतो उठतो ना त्याच्यावरून ठरणार आहे की तू कसा आहे. मग हे सगळं संगतीवरती अवलंबून आहे. मग प्रत्येकाची क्षमता वेगळी वेगळी आहे. मग मला कोणाच्या संगतीत बसायचं आहे, माझी क्षमता काय आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. माझं सामर्थ्य कसलं आहे. हे जग जरी एकाच्या अधिकारानं चालत असेल तर प्रत्येकाची क्षमता वेगळी. मग माझ्यामध्ये जेव्हा मला जन्माला घातलं तेव्हा कुठली क्षमता माझ्यामध्ये अधिक घातली. वक्तृत्व गुण जर माझ्यामध्ये अधिक असेल तर मी वक्ता व्हायला पाहिजे, उत्तम वक्ताच व्हायला पाहिजे ना. मला रंगसंगती आणि चित्राचं रेखाटन करण्याची क्षमता आहे, सामर्थ्य माझ्यामध्ये जर भगवंतानं दिलं असेल तर मी उत्तम चित्रकारिता करणं गरजेचं आहे. जेव्हा मी पेन घेतो, कागद घेतो आणि मी लिहायला चालू करतो, मला चांगले विचारांची उत्पत्ती होते आणि मी उत्तम विचार लिहितो, छान लेख लिहितो, कथा लिहितो. तेव्हा माझ्यामधला लेखक ही क्षमता ओळखून मला लेखन करणं गरजेचं आहे. मग बरोबर आहे ना, समर्थांनी सांगितलं, एकाच्या अधिकाराने हे जरी जग चालत असेल तरी प्रत्येकाला वेगवेगळं सामर्थ्य त्या ठिकाणी पुरवलेलं आहे. मग हे मी माझ्यातलं सामर्थ्य ओळखलं, मग आता संगतीतलं सामर्थ्य पण ओळख. मग एका संघे मुक्त केले, मग एकाच्या संगतीत राहिला की मुक्त. बरं, मग आता उद्या जर असं झालं की मी दुसऱ्याच्या संगतीत गेलो, चुकीच्या संगतीत गेलो, मी प्रचंड उत्तम आहे, माझ्यामध्ये खूप क्षमता आहे, लिहिण्याची क्षमता आहे, माझ्यामध्ये खूप वेगवेगळ्या क्षमता असताना सुद्धा मी चुकीच्या संगतीमध्ये गेलो तर त्या क्षमतासुद्धा चुकीच्या मार्गाला लागणार आहेत आणि परत माझं अधःपतनच होणार आहे, माझा विजय कधीच होणार नाही. त्यामुळं क्षमतासुद्धा योग्य ठिकाणीच असली पाहिजे, योग्य व्यक्तींच्या संगतीमध्ये ते सामर्थ्य वापरता आलं पाहिजे. जेव्हा आम्ही बैठकीला बसतो तेव्हा आमच्यासारखे अनेक सामर्थ्यवान लोक आमच्याबरोबर असतात. ही सगळी शक्ती, ही सगळी क्षमता एकत्र येते आणि एकाच्या संगतीत, सद्गुरूंच्या संगतीत असल्यामुळं आपल्याला स्वच्छतेचा भाग असेल, झाडं लावण्याचा भाग असेल, झाडांना पाणी देण्याचा भाग असेल तर त्या ठिकाणी काय होतं, एक कार्य उभं राहतं आणि त्यातून काहीतरी एक शाश्वत अशी निर्मिती होती. आणि सगळं संगतीवरती अवलंबून आहेत ह्या दोन्ही गोष्टी. तुमची क्षमता कशावरती आहे, तुमची क्षमता किती आहे आणि ती कुठं वापरायची. मग ह्यातून उन्नती करायची का अधोगती करायची, संगतीवरती अवलंबून आहे. प्रगती करायची का अधोगती करायची, संगतीवरती अवलंबून आहे. बघा पुढं काय सांगितलं, सकार माती पृथ्वी होय, परी ते माती खाता नये, गरळ आप नवे काये, परी ते खोटे. साखर मातीत मिसळली की ती माती खाण्याजोगी होत नाही. त्याप्रमाणे जेव्हा विष आपल्या शरीराचा भाग नाही पण ते आपल्या शरीरामध्ये मिसळलं की ते जगण्याच्या क्षमतेचं होत नाही, गरळ आहे ना ते.
साखर माती पृथ्वी होय. साखर मातीत मिसळली म्हणजे खाता येईल का? परी ते माती खाता नाही. गरळ आप नव्हे काय परी ते खोटे. मग गरळ आहे म्हणजे विष आहे, ते आपल्या शरीरामध्ये टाकलं की ते उभं राहणार आहे का? नाही ना, नष्टच करणार आहे ते. तसं मगाशी आपण पाहिलं की माझ्यामध्ये सामर्थ्य आहे. सामर्थ्य प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. मी उत्तम लेखक होऊ शकतो, माझ्या लेखणीला धार आहे. पण मी जर वाईट लोकांच्या संगतीमध्ये गेलो तर मात्र माझा विनाश आहे. एका चांगल्या व्यक्तीच्या संगतीत वाईट माणूस आला तर तो काय होईल? त्याचा स्वभाव घेऊन येणार आहे आणि त्या साखर रूपी त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या चांगल्या स्वभावामध्ये त्याच्या वाईट संगतीचं विष टाकणार आहे आणि ती साखर राहणार नाही, तेही विषच बनून जाईल. समजतंय का? श्रवण हे उत्तमाचं करावं. एक चांगला व्यक्ती आहे, तो आता वाईट संगतीच्या लोकांमध्ये बसू उठू लागलेला आहे. त्याचा स्वभाव उत्तमाचा आहे, पण त्या वाईट लोकांच्या संगतीत येऊन त्याचा स्वभाव आता परत काय व्हायला लागला आहे? वाईट व्हायला लागलेला आहे. म्हणजे त्याच्या उत्तम रूपी स्वभावाच्या साखरेमध्ये विष पडलं, गरळ पडली की आता ती साखर राहणार नाही, ते सुद्धा गरळच होणार आहे. समर्थांना हे सांगायचं. म्हणून याच्यावरती एकच उपाय, विवेक. म्हणून समर्थांनी आपल्याला शिकवण दिलेली ना पहिल्याच समासामध्ये, आत्मनात्मा विवेक. आमच्याकडे विवेक जागृत केला, मग सार निरूपण दिलं. त्याच्यामध्ये तुम्हाला सार आणि असार, वाईट संगत आणि चांगली संगत ह्याच्यामध्ये सार आणि असार करायला शिकवलं. बघा पुढं सांगितलं अजून, पुण्यात्मा आणि पापात्मा दोहींकडे अंतरात्मा, साधू बंधू सीमा सांडूच नाही. मग पुण्यवान असू द्या किंवा पापी असू द्या, ह्यांच्यामध्ये आत्मा आहे, पण यांच्यामध्ये वेगळेपण कशाचं आहे? आपण मगाच्यापासून बघतो वेगळेपण जे आहे ते विचारांचं आहे, आचरणाचं आहे, वर्तनाचं आहे. म्हणून साधू आणि भोंदू ह्यातला फरक समजण्यासाठी विवेक पाहिजे. साधू सारखं वस्त्र परिधान केलेला भोंदू हा संत नाही आहे, हा साधू नाही आहे, हे ओळखण्यासाठी आपल्याला त्याचं वर्तन, आचार, विचार पाहून आपल्याला विवेकाने निर्णय घ्यावा लागतो. बरोबर? घ्या पुढची ओवी. अंतर एक ते खोरे, परी सांगते घेऊन येती महारे, पंडित आणि चाटेपोरे कैसी एक. सर्वांमध्ये एकच आत्मतत्व आहे, पण फरक कशात आहे? आचार, विवेक वेगळे वेगळे आहेत. मग एखादा पंडित आहे आणि एखादा म्हणजे बडबड करणारा, बाष्कळ बडबड करणारा आहे. ह्या दोघांना एक कसं म्हणायचं? एक कैसे? नाही, अजिबात नाही. सर्वांमध्ये एक आत्मा आहे म्हणून सगळे एक नाहीत, कारण त्यांचे आचार, विचार, विवेक वेगवेगळे आहेत. मग पंडित आहे आणि एक बाष्कळ गप्पा मारणारा आहे, हे दोन्ही एक नाही आहेत. या पुढची उभी. मनुष्य आणि गदडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसे. माणूस आणि गाढव, राजहंस आणि कोंबडे, राजा आणि माकडे यांच्यामध्ये अंतर आहे. हे सगळे जीव, हे सगळे प्राणी एक समान आहेत असे समजणं चुकीचं आहे. यांच्यामध्ये किती अंतर आहे? जसं चमकणारी काच आणि सोनं वेगवेगळं असतं, तसं त्यांची किंमत सुद्धा वेगवेगळी असते. तसंच माणसांमध्ये सुद्धा एवढंच अंतर असतं, फक्त ते विवेकानं समजलं पाहिजे. मनुष्य आणि गदडे, मनुष्य सारखा दिसणारा गाढव असू शकतो विचारांनी, आचरणांनी. माणूस आणि गाढव. राजहंस नावाप्रमाणेच तो राजहंस आहे, साधारण हंस नाही आहे तो. आणि कोंबडे, राजा आणि माकड, सगळे एक नाही आहेत. ह्यांना एक समजणं ही चूक आहे. बघा समर्थांनी अजून दृष्टांत दिलेत. भगीरथीचे जळ आप,
मोरी संवदनी तेही आप, कुश्चळ उदक अल्प सेववेन. भगीरथीचे जळ, भगीरथी म्हणजे गंगा, गंगेचं जल, मोरीचं पाणी, कुश्चिळ म्हणजे घाण पाणी, हे सगळं पाणीच आहे. हे सगळं पाणी जरी असलं तरी ते सर्व ठिकाणी आपण करू शकतो का सेवन? नाही करू शकत ना. त्या सेवनासाठी, निवड करण्यासाठी विवेक पाहिजे. कुणी सांगतं म्हणून प्रत्येकाची संगत करावी असं नाही. जसं प्यायला आपल्याला स्वच्छ पाणी लागतं तसं संगत सुद्धा स्वच्छ असली पाहिजे. भगीरथीचं जळ जे आहे, गंगाजळ, ते किती गुणकारी आहे, किती परिणामकारक आहे, ते किती उत्तमाचं आहे. मग मोरीचं पाणी, कुश्चिळ उदक, उदक म्हणजे पण पाणीच ना. मग हे सगळे पाणी आहेच, पण याच्यामध्ये आपल्याला सेवनाच्या आधी काय करायला पाहिजे? विवेकाने त्या ठिकाणी सेवन केलं पाहिजे. म्हणून कुणी सांगतं म्हणून संगत करू नका. कुणी सांगतं म्हणून ते पाणी सेवन करू नका. जसं आपल्याला प्यायला स्वच्छ पाणी आहे का नाही आपण बघतो ना, तसं संगत निवडण्याच्या आधीसुद्धा आपल्याकडे विवेक पाहिजे. विवेकानेच आपल्याला संगत करायची आहे, त्यांच्या सानिध्यामध्ये जायचं आहे. आता बघा समर्थ सांगणार आहेत, या कारणे आचार शुद्ध, त्या उपरी विचार शुद्ध, वितरागी सुबुद्ध ऐसा पाहिजे. मग आपण कसे पाहिजे? या कारणे म्हणजे वरील कारणांमुळे आपले आचार शुद्ध हवेत, त्याहून आपले विचार शुद्ध हवेत. त्याचबरोबर आपण वैराग्ययुक्त आणि बुद्धिमान असणं आवश्यक आहे. याच कारणांमुळे आचरण शुद्ध ठेवा, त्यानंतर विचार शुद्ध ठेवा, त्यानंतर आपल्याकडे वैराग्ययुक्त आणि सुबुद्धी असणं गरजेचं आहे. ऐसे पाहिजे. बघा पुढे समर्थ काय सांगतात. आता काय झालंय? शूराहून मानिले लंडी, तरी युद्ध प्रसंग नरकाडी, श्रीमंत सांडून बराडी, सेविता कैसे. आता लढाईच्या वेळी शूरवीरांऐवजी लंडी माणसं नेली, भित्री लोक नेली, तर अटळ आहे तुमचा पराजय, तुमची हार अटळ आहे. का? कारण तुम्ही शूरवीरांच्या ऐवजी भित्र्या माणसांना घेऊन गेलात, लंडी लोकांना घेऊन गेलात. जसं आपल्या एखाद्या नाटकामध्ये मुख्य भूमिका करणारा जो कलाकार आहे तो अत्यंत कमकुवत आहे. त्याला ती भूमिका पेलणारी नाही आणि त्याला ती भूमिका करायला दिली तर ते नाटक बिघडून बसणार आहे. तसंच आहे. म्हणून आपल्याला युद्धप्रसंगासाठी शूरवीरांचीच गरज पडते. आपल्याला योग्य विचारांचीच आवश्यकता आहे. आपल्याकडे विवेकच पाहिजे. ह्या युद्धप्रसंगासाठी आम्हाला शूरच व्हायचं आहे. लंडी होऊन जमणार नाही. लंडी झालात की हार अटळ आहे, पराजय अटळ आहे. आता बघा पुढच्या ओळीमध्ये, एका उदके सकळ झाले, परी पाहून पाहिजे सेविले, सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण. एका उदके सकळ झाले, पाण्यामुळं सगळं होतं ना, पाण्यामुळं सगळं भिजतं आणि भागतं. पण आपण ते पाणी प्यायचं का नाही हे पाहून ठरवतो की नाही. परी पाहून पाहिजे सेविले, सेवन करण्याच्या आधी ते पाहिलं पाहिजे. तसंच सर्वांचं ऐकून सर्वांचं स्वीकारणं ते मूर्खपणाचं आहे. आपल्याला सगळ्यांचं ऐकून विवेकातनं आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. मूर्ख व्हायचं नाही आपल्याला. सगळं पाणी एकच आहे म्हणून कुठलंही पाणी सेवन नाही करायचं. आधी पाहायचं आणि मग प्यायचं. न पाहता पिणार आहे का आपण? मग आपण सर्वांचं ऐकून सर्वांचं स्वीकारलं तर आपण मूर्ख ठरणार आहोत. मग सर्वांचं काय ऐकायचं आपण? आपल्याला दिली आहे ना, प्रत्यय विवरण दिलेलं आहे, प्रचिती आहे.
अनुभूती आहे तेच ऐकून घ्यायचं आपल्याला, तेच स्वीकारायचं आहे. बरोबर? सगळे सांगतायत म्हणून स्वीकारायचं नाही, नाहीतर मूर्ख ठराल. आता पुढची ओवी काय सांगते, अत्यंत प्रभावी आहे. जीवनाचे झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परी वमनाचे भोजन करिता नये. ह्या जेवणाचे अन्न, ह्या जीवासाठी जे अन्न लागतंय ते ग्रहण केलं. मग ते अन्न ग्रहण केल्याच्या नंतर त्या अन्नाचं काय झालंय, वमन झालंय, म्हणजे उलटी झाली आहे. मग जर अन्नाचं वमन झालेलं आहे, मग आता त्याचं परत भोजन होणार आहे का? त्या वमनाचं भोजन होणार आहे का? नाही ना. मग आपण काय केलेलं आहे, बैठकीला आल्यानंतर आम्ही तामसिक गोष्टी, राजसिक गोष्टी यांचं काय केलेलं आहे, त्याग केलेला आहे, वमन केलेलं आहे. यांना आम्ही सोडून दिलेलं आहे. पण आता झालं आहे असं की परत त्याचीच पुनरावृत्ती व्हायला लागली. वमन करूनसुद्धा आम्ही परत त्याचंच भोजन करायला निघालेलो आहे. एकदा वाईट सवयी, एकदा आम्ही केलेल्या चुका ह्या आम्ही वमनाद्वारे बाहेर टाकल्या आणि पुन्हा पुन्हा त्या आमच्या मनामध्ये यायला लागत असतील तर ते उलटं वमन खाण्यासारखे आहेत. समर्थांनी आम्हाला मारलेली एक चपराक आहे. जीवनाचे झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परी वमनाचे भोजन करिता नये. हा जीव जगवण्यासाठी मी अन्न खाल्लं, पण त्या अन्नाचं काय झालंय, उलटीद्वारे वमन झालेलं आहे. मग ते वमन झाल्यानंतर त्याचं भोजन करता येईल का? नाही. कारण ती वाईट गोष्ट, अपवित्र गोष्ट म्हणून आम्ही सोडून दिली होती आणि आता परत त्याचीच पुनरावृत्ती आम्ही जर करत असेल तर ती टाळली पाहिजे. विषयांचं आम्ही काय केलेलं आहे, त्याग केलेला आहे. विषयांचं, वासनेचा त्याग केलेला आहे आणि नंतर ते विषय वासना आमच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा घुटमळत असतील आणि परत परत आमची तिकडे जाण्याची इच्छा होत असेल तर ते वमनरूपी उलटी परत पोटात घेण्या इतकं ते पाप आहे. ती अपवित्र गोष्ट पुन्हा करण्याची ती सवय आम्ही टाळली पाहिजे. बघा पुढे सांगितलं समर्थांनी, तैसे निंद्य सोडून द्यावे, वद्य ते हृदयी धरावे, सत्कीर्तनी भरावे भूमंडळ. तशा पद्धतीनं निंदनीय गोष्टी सोडून द्या. मागाशी आपण सोडून दिल्या होत्या, परत कशाला जायचं त्याच्याकडे. आम्ही विषय वासना सोडून दिला, काम क्रोध सोडून दिला, ह्या निंदनीय गोष्टी सोडून दिल्या. मग वंदनीय गोष्टी आम्ही आमच्या हृदयी ठेवल्या आणि आपलं आयुष्य काय केलं, सत्कीर्तीनं भरून टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. ह्या भूमंडळावरती आमची सत्कीर्ती झाली पाहिजे. कीर्ती तर झालीच पाहिजे, पण सत्कीर्ती म्हणजे उत्तमाची कीर्ती. पण हे कधी होईल, ज्याची निंदा होते ना ते सोडून द्यायचं, ज्याचं वंदन होतंय ना त्याला जवळ धरायचं आणि सत्कीर्तनाने काय करायचं आहे, भूमंडळ भरून ठेवायचं आहे. आता बघा, उत्तमासी उत्तम माने, कनिष्ठास ते न माने, म्हणून करंट देवाने करून ठेवले. उत्तम माणसाला उत्तम समजावं, कनिष्ठाला तसं न मानणं हे योग्य आहे. पण काही लोकांनी देवाने करंटे म्हणजे अविवेकी करून ठेवलेलं आहे की त्यांना हे ओळखताच येत नाही, कनिष्ठ कोण आणि उत्तम कोण ह्यातला भेद ज्याला करताच येत नाही तो करंटा. उत्तमास उत्तम मानलंच पाहिजे आणि कनिष्ठास कनिष्ठच मानलं पाहिजे. आणि ज्याला ह्यातला फरक कळता येत नाही तो कसा आहे, करंट आहे. हो बघा समर्थ काय म्हणतात, करंटापणा म्हणजे मूर्ख आहे ना. हा मूर्खपणा कसा दूर करायचा, सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण नीती न्याय. सांडायचं काय आहे, मूर्खपणा म्हणजे करंटपणा सांडायचा आहे. धरावे उत्तम लक्षण, मग उत्तम गुणधर्म स्वीकारावे. हरिकथा पुराण श्रवण करावे.
आणि नीती न्यायानुसार वागावे. समर्थांनी आपल्याला काय सांगितलं? ज्याला कनिष्ठ आणि उत्तम यातला भेद करता येत नाही तो करंट आहे, आणि तो करंटपणा सांडून द्यायचा, उत्तम लक्षण धरायची, हरिकथा आणि पुराण यांचं श्रवण करायचं आणि नीती न्यायानुसार वागायचं. आता बघा, वर्तयाचा विवेक राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्य लोक करीत जावे. वर्तयाचा विवेक, मग वर्तनामध्ये विवेक आला पाहिजे. आधी होता का? बैठकीला येण्याआधी आपल्याकडे विवेकच नव्हता. मग आपल्याला समर्थांनी 13व्या दशकाच्या पहिल्या समासामध्ये आत्मनात्मा विवेक जागृत केला, आणि तो विवेक आमच्या वर्तनामध्ये आला. वर्तनात विवेक आला. वर्तयाचा विवेक राजी राखणे सकळ लोक. मग सगळे लोक राजी राखण्यासाठी, समाधानी राखण्यासाठी आम्ही सक्षम झालो. मग हळूहळू आमचा पुण्याचा संचय वाढायला लागला. पुण्याचा लोक आमचे हळूहळू वाढायला लागले, कारण आता आम्ही पुण्यवान लोकांच्या कशात आलोय? संगतीमध्ये आलो. आमच्याकडे विवेकाची जागृती झाली आणि आमच्या आजूबाजूचे सगळे लोक आता समाधानी राहू लागले, समाधानाने वागू लागले, आणि हळूहळू पुण्यसंचय वाढत चालला. आपल्या कुटुंबामध्ये आधी वडीलधाऱ्यांना मान नव्हता, आता वडीलधाऱ्यांना मान मिळायला लागला, मुलांना प्रेम मिळायला लागलं, शेजाऱ्यांना सौंदर्य मिळायला लागलं. असा संतुलित व्यवहार चालू झाला आणि हळूहळू पुण्याचा मार्ग सुरू झाला. पुण्यसंचय होऊ लागला, नामस्मरण वाढलं, उपासना वाढली. आधी होतं का? आधी वर्तनात विवेक नव्हता, सकळ लोक राजी नव्हते, पुण्याचा तर संबंध नव्हता. समर्थांची ओवी तुम्हा आम्हाला ॲप्रिसिएशन करते, कौतुकाची ओवी आहे. वर्तयाचा विवेक राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्य लोक करीत जावे. वर्तनात विवेक आला, सर्व लोक समाधानी राहू लागली, त्यामुळं हळूहळू पुण्यसंचय वाढू लागला. कुटुंबात वडीलधाऱ्यांना मान, मुलांना प्रेम आणि शेजाऱ्यांना सौंदर्य, संतुलित व्यवहार सुरू झाला. चला पुढं बघा. मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू. समर्थ अत्यंत सूचकपणे सांगतायत की हळूहळू झालं पाहिजे सगळं. मुलाची चाल कशी आहे? हळूहळू. मुलाचं मनोगत कसं आहे? हळूहळू. त्याच्याच त्या चालीनं चालायचे. जसं मुलाचं मन समजून घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपण त्याला शिकवतो. त्याला जे आवडतं आहे, ते ज्याला पटतं आहे. आपण एक मोठी मोठी पावलं टाकतो म्हणून आपण फास्ट चालतो. लहान मुलं अगदी छोटी छोटी पावलं टाकतात, तर आपणही त्याच्यासारखं छोटं छोटं चालतो, दुडू धावतो ना. त्याच्या मनोगते बोलतो का नाही, थोडंसं बोबडं बोलतो त्याच्यासारखं. का असं करायचं आहे? त्याच्या चालीनं चालायचं, त्याच्या मनोगताने बोलायचं. कारण त्याला आपण वेगळं नाही वाटलं पाहिजे, आपण त्याला त्याच्यासारखं वाटलं पाहिजे. म्हणून जेव्हा आपण मुलाच्या चालीने चालतो, मुलाच्या बोलीने बोलतो, आणि आपण त्याला हळूहळू ह्या गोष्टी शिकवतो, तैसे जनास शिकवावे हळूहळू. मग ह्या लोकांना तसंच आहे ना, कारण लोकही प्रत्येकांचा स्तर वेगळा आहे. समर्थांनी फक्त ते लहान मुलाचं उदाहरण दिलेलं आहे. मग प्रत्येकाचं वैचारिक स्तर वेगवेगळा असल्यामुळं त्यांच्याशी संवाद साधण्याच्या करता आपल्याला काय करायचं आहे? त्यांच्या चालीने चालायचं आहे, त्यांच्या मनोगताने बोलायचं आहे. हळूहळू, गडबड नाही, हळूहळू जायचं आहे. संवाद साधायचा असेल तर हळूहळू होतो, आणि हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. आता बघा, मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुर तो चतुरांग जाणे इतर ती वेळी. मग बघा समर्थ काय सांगतायत की ही जी वर बघितलेली लहान मुलं होती, आणि हा जो काही श्रोते समुदाय आहे, ज्यांच्या सकळ लोकांबरोबर आपल्याला काय करायचं आहे? सकळ लोकांबरोबर शिकवण द्यायची आहे, सकळ जनांना जी शिकवण द्यायची आहे हळूहळू, अशा लोकांचं मनोगत आपल्याला ओळखता आलं पाहिजे. वरच्या ओळीमध्ये आपण बघितलं, मुलाच्या मनोगते बोलावे. आता इथं समर्थ सांगतात मुख्य मनोगत राखावे. ह्याची चातुर्याची लक्षणे, हीच खरी चतुर माणसाची लक्षणं आहेत. हे चातुर्याचं लक्षण आहे. चतुर तो चतुरांग जाणे इतर ती वेळी. आणि हे जे जाणून आहे तोच खरा चतुर आहे, इतर सगळी लोक मूर्ख आहेत. मुख्य मनोगत राखणे,
आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मुख्य त्याचं मनोगत राखून ठेवायचं आहे, त्याचं मनोगत ओळखायचं आहे. आणि हेच चतुर माणसाचं लक्षण आहे. आणि ज्याला हे कळालं तोच काय आहे, चतुर आहे. बाकी सगळे मूर्ख आहेत. आणि चातुर्याचं लक्षण काय आहे, मनोगत राखणे. आणि ज्याच्याकडे हे लक्षण आहे तो चतुर आहे. बाकी सगळी वेडी आहेत, मूर्ख आहेत. समर्थ पुढच्याच ओवीत काय सांगतात बघा आता. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजय निस्पृहस. वेड्याला वेडा म्हणू नये, त्याचे दोष त्याचे वर्म कदापि बोलू नये, त्याचे दोष कधी उघड करू नयेत. तरीच घडे विजय, तरच काय होणार आहे, दिग्विजय घडणार आहे. असा निस्पृहपणा असल्याशिवाय ते यश मिळणार नाही. हा निस्पृहपणा असेल तरच यश मिळणार. मग ते निस्पृह कशातून राहायचं, वेड्याला वेडं म्हणायचं नाही आणि त्याचे दोष उघड करायचे नाहीत. जर कधी कधी कुणी चुकीचं वागत असेल तर शांतपणे दुर्लक्ष करा, तरच आपले संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आणि ह्यालाच आपण निस्पृहपणा असं म्हणतो. चुकीचं वागतंय, चुकीचं बोलतंय तरी पण थोडंसं दुर्लक्ष करणं, ह्याला निस्पृहपणा म्हणायचं. मग एखादं वेड्यासारखं वागतंय तर त्याला वेडा म्हणायचं नाही. एखादं थोडंसं त्याचे वर्तन चुकीचं आहे तर ते उघडपणे बोलून दाखवायचं नाही. निस्पृहपणे राहायचं, तरच महान असं यश मिळणार आहे. उदंड स्थळी उदंड प्रसंग, जे जाणोनी करणे यथासंग, प्राणी मात्रांचा अंतरंग होऊन जावे. उदंड स्थळी खूप वेळा, खूप ठिकाणी, खूप प्रसंग येतात. उदंड स्थळी उदंड प्रसंग, वेळ प्रसंग खूप येतात. जाणोनी करणे यथासंग, मग प्रत्येकाची जाणीव ठेवायची, प्रसंगाची, स्थळाची जाणीव ठेवून त्या ठिकाणी यथासांग आपल्याला कार्य करायचं आहे. आणि प्राणीमात्रांच्या अंतरंगामध्ये त्यांचा अंतर्भाव जाणून घ्यायचा आहे. उदाहरण द्यायचं झालं, वेगवेगळ्या प्रसंगामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणामध्ये जाणीव ठेवून आपल्याला त्या ठिकाणी यथासांग असा निर्णय द्यायचा. बऱ्याच ठिकाणी एखादी गोष्ट त्या ठिकाणी तशी बसतच नसते. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा न्यायाधीश आहे आणि त्या न्यायाधीशाला जेव्हा न्याय करायचा आहे तेव्हा त्याच्यासमोर कायद्याची खूप मोठी यादी आहे की या गुन्ह्यासाठी, या अपराधासाठी ही शिक्षा आहे, अशी शिक्षा आहे, तशी शिक्षा आहे. पण काही काही अपवाद त्या ठिकाणी येतात. काही काही गोष्टी त्या ठिकाणी अशा येतात की जेव्हा त्याला त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी उपाय करावा लागतो आणि त्या ठिकाणी त्याला जाणून ते यथासांग तो प्रसंग त्या ठिकाणी काय करायला लागतो, हाताळावा लागतो. उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या 6 महिन्याच्या बाळाच्या आईने कुठला तरी त्या ठिकाणी गुन्हा केलेला आहे, काहीतरी अपराध तिच्या हातून घडलेला आहे, नकळत कळत जसा कसा असेल तसा घडलेला आहे. पण न्याय करत असताना न्यायाधीशाला 6 महिन्याचं जे बाळ आहे त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं ठरतं आणि मगच त्याला त्या ठिकाणी तो न्याय करावा लागतो. त्यामध्ये पूर्ण त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या बाळाचं नाव कुठेही आलेलं नसतं. ते बाळ दोषी नसतं, फिर्यादी नसतो, कुणीही नसतं, तरीही त्या बाळाच्यामुळे पूर्ण ती सगळी परिस्थिती बदलून जाते. उदंड स्थिती उदंड प्रसंग, जाणोनी करणे यथासांग. मग हे स्थिती आणि हे प्रसंग हे सगळं जाणून घेतल्याच्या नंतर बघा परिस्थिती सगळी बदलणार आहे. त्या केसचा निकालच बदलून जाणार आहे. या पुढची ओवी. मनोगत राखून जाता, परस्पर होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. मनोगत राखून जाता, सगळ्या लोकांची मनोगत आपण समजून वागलो तर सगळं चांगलं होणार आहे, छान छान होणार आहे. पण कुणाचंही मन समजून न घेता वागलं तर सगळं विस्कळीत होणार आहे. जेव्हा एकत्र कुटुंब पद्धत असते तेव्हा एकत्र राहत असताना एकमेकांची मनं जाणली, आदर दिला, सौहार्दपूर्ण संबंध ठेवले की बघा ते कुटुंब किती आदर्श होतं. पण तेच जर एकमेकाची मनं जाणून न घेता, एकमेकाचा आदर न करता, सौहार्द न जपता जर केलं तर ते कुटुंब आदर्श कुटुंब असत नाही.
म्हणून समर्थ सांगतायत, मनोगत राखून जाता परस्पर होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. आता समर्थ शेवटची ओळी काय सांगतात, या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त वाढवून येते. मग समर्थ काय सांगतात, याच कारणांमुळे काय करायचं आहे, मनोगत राखून ठेवायचं. याच कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत. ज्यांनी दुसऱ्याचं मन समजलं तोच खरा महंत, श्रेष्ठ पुरुष, उच्च दर्जाचा पुरुष. मन जाणणे हे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. एखाद्याचं मन तुम्ही जाणू शकलात ना, की सगळ्या गोष्टी तुमच्याला व्यवस्थित हाताळता येतात. म्हणून समर्थ आपल्याला ना मनाचे श्लोक सांगतात. आपण इथं आल्यानंतर 15 मिनटं मनाचे श्लोक ऐकतो, मनाला सज्जन म्हणतो. कारण आपल्याला दुसऱ्यांचं मन समजून घ्यायचं असतं, त्यालाच खरा महंत म्हणलेला. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त वोढून येते. आणि ज्यांनी मनोगत व्यवस्थित राखलेलं आहे ना, ती समस्त लोक त्याच्याकडे ओढली जातील. बरोबर. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 10वा, दशक 13वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.